हाय, हॅलो, नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आपण पाहणार आहोत की अनिका चिडलेली असते. रागिनी तिला खूपच समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण अनिका काय शांत बसायला तयारच नसते. सगळी प्रॉपर्टी माझी होणार होती असं अनिका ती म्हणत असते आणि आता ती गावच्या माझ्या रिशला सुद्धा माझ्याकडनं घेण्याचा प्रयत्न करते. मी ते होऊ देणार नाही. हा म्हणते ते होऊ देणार नाही. नाही, रिश कधीच तिचा होणार नाही. असं झालं ना तर इथं तिला मारीन किंवा स्वतः मरीन मी आता रागिनी काय म्हणते, इकडे ये आणि जरा शांत बस बरं. असं बोलताच नुसतं मला काही शिकू नको. मी जे बोलत आहे ते करेल. मी तिला मारेल किंवा मरेल. आता विल डू इट. माझ्या रिशशिवाय राहूच शकत नाहीये. अगदी वेडी झालेली असते ही अनिका म्हणते. अनिका जरा शांत बस ना, आजी काहीतरी मॅनेज करेल. तू रिलॅक्स. कामिनीने आता कमळीला अगदी ओरडत ओरडत आणलेलं असतं आणि अनिकेच्या बेडवर अशी धाडकन लोटून देते. कमळी आता बिचारी डसाडसा चेहरा घेऊन या सगळ्यांकडे बघत असते. कामिनी म्हणते, काय ग, या घरची नात व्हायचं स्वप्न आहे ना तुझं? अगं, तुला काय वाटलं इतकं सोपं आहे? हा म्हणते सगळ्या जगाला फसव, आम्हाला नाही फसवू शकणार तू. मला, रागिनीला, अनिकाला कधीच फसवू शकणार नाहीस आणि आम्ही कोणीच मान्य सुद्धा करणार नाही की तू अन्नपूर्णा आजीची नात आहेस. कळलं का तुला? नात होण्याचं खोटं खोटं काय नाटक लावलंय? पुराव्यांच्या कोणता खेळ मांडलाय? अगं, मी म्हणते असे लाख खेळ केलेत मी. सगळ्यातून वर आलेली आहे बाई मीच सगळी लोक भूलपांथा बळी पाडलीत, पण ही कामे कधीच नाही लोक ठेवतील. अन्नपूर्णाची नात येतो, पण मी विश्वास ठेवणार नाहीये, कधीच नाही. सगळी प्रॉपर्टी, सगळी संपत्ती फक्त आणि फक्त माझ्या अनिकाच्याच नावावर होणार आहे. कळालं? दुसऱ्या कोणाची ती होऊ शकत नाही. फक्त कब्जा करायला आलीस, बरोबर ना? कमळी उठते आणि म्हणते, अनिका म्हणते, ग्रॅनी आजी तू काय बोलत बसलीस ग हिच्याशी? हिची लायकी आहे का आपल्याशी बोलायची? बाजूला उभं राहण्याची तरी लायकी आहे का? तर म्हणते या घरची नाद बनवून आली गावच्या. हर्षद बघत का ग स्वतःला? तू कुठे, मी कुठे? या घरची नात शोभतीस का तू? पॅरिसची क्वीन आणि तू सिरियस पूर्ण आजीची नात कशी असायला पाहिजे जरा इमॅजिन कर. अनिका महाजन सारखी असायला पाहिजे, तुझ्यासारखी नाही. गावच्या कशी आहेस ग? आमच्या घरची मोलकरीण तरी बरी आहे. गार्डनमध्ये उभ्या राहण्याची तरी लायकी आहे का? कामिनी म्हणते, जाऊ दे अनिका, अगं जाऊ दे. आता कमळीचा हात पकडते. रानिकाला स्वप्न पडत असतं ना, पण वाटतं असेल आपण श्रीमंत व्हावं, मोठ्या घरात राहावं, सारखं छान सुखात जगावं. कमळीचा हात पिरगळलेला असतो आणि म्हणून तर असलं सोंग घेऊन आली की ही राहायचंय तुला पोरात, असा कमळीचा हात पिरगळलेला असतो. कामिनीने, आली आहेस, तुला राहायचं आहे तर राहा, मी तुला अशी जगू सुद्धा देणार नाही या घरात. कोण आहे माहिती आहे का तुला? मी रागिनी, नागिन आहे मी, नागिन. डान्स केल्याशिवाय सोडत नाही. आणि तिने आता समोर येते आणि म्हणते, आई कशाला एवढं टेन्शन घेतीस? अगं, ही घरात आहे, मी घरात आहे, सुखाने जगू देईल का? एक मिनिट सुद्धा नाही. म्हणते मी सुद्धा हिला जगू देणार नाही. म्हणते मी तुला या घरात राहूच देणार नाही. तर तू राहिली ना, जिवंतच ठेवणार नाही मी तुला. कळलं? कामिनी आता कमळीला त्रास देत असते, मारत असते, हात पिरगळत असते, खूप काही बोलत असते. तेवढ्यातच बरोबर राजन तिथे आलेला असतो आणि राजनने रेड हँड पकडलेलं असतं. ही कामिनी किती खालच्या पातळीला जाऊ शकते ते. जोरात आत्ते असं ओरडतात. राजन कमळीजवळ येतच, बरी आहेस का बाळा? कमळी म्हणते, हो बरी आहे. राजन आता या तिघींना सुद्धा बोलत, काय चाललंय? तुम्ही तिची मोठी मुलगी आहे, लक्षात ठेवायचं. घरची मोठी नात आहे ती. आम्हाला हिला जर त्रास झाला तर माझ्यापेक्षा वाईट माणूस दुसरा कुठलाच नसणार आहे. आणि हो, लक्षात ठेवायचा. पण सांगून ठेवतो ही मी, परत त्रास देण्याचा प्रयत्न केला अशी अवस्था करेल ना, मी सुद्धा करणार अशी आता तुमची वाईट अवस्था करेल. म्हणतात, कमळी ए बाळा, तुझी रूम दाखवतो तुला. आणि राजन आता कमळीला घेऊन चाललेला असतात तिच्या रूममध्ये. कमळी अगदी मासूम झालेली असते आणि हे जे बोललात किंवा जे
टॉर्चर केलं ते सगळं बिचारीने सहन केलेलं असतं. निघून गेल्यावर अनिका हातपाय आपटते आणि रागिनी म्हणते, आई, राजनचे हे रूम मी पहिल्यांदाच बघितलंय. बघ किती चिडला होता. डेअरिंग कुठून आली त्याच्यामध्ये. अनिका म्हणते, अगं गावछाप करते हँडलला तो प्रोत्साहन, त्यामुळे डॅड असं करतोय. त्याचमुळे त्याला डेअरिंग आली आहे. माझा डॅड आहे ना, मग आता कसा वागतोय माझ्याशी. आणि अनिका, ए बाळा, तू रडायचं नाही. हा म्हणते, अगं रागिनी, म्हातारी खुश असेल ना, तिची नात आली म्हणून. तिचा वारसा आता आलाय ना. म्हातारीच्या मोठ्या नातीमुळे माझ्या अनिकाला सगळं मिळता जागेवरच राहिलं. अगं तिच्यामुळे माझ्या अनिकाला तिचा हक्क नाही मिळाला. काय म्हातारीच्या नातीची वाट लावेल ना, की लक्षात राहील. बघता बघता सोय नाही अशी काय वाटत लावेल आता. कमळीसोबत आलेले असतात, त्या रूमच्या बाहेर उभ्या असतात आणि म्हणतात, कमळे, ही रूम आईने तिच्या मोठ्या नातीसाठी स्पेशल ठेवली आहे. मोठी नातच या रूममध्ये राहणार आहे, यासाठी आईने ही राखून ठेवली होती. त्या पहिल्या वाढदिवसापासूनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गिफ्ट्स या रूममध्ये आहेत. तिच्या नातीसाठीच होती. जे घ्यायचं, जे आहे असेल गिफ्ट वगैरे सगळं तिच्या नावाने इथे ठेवलेलं आहे. सरच काही आता या रूममध्ये तू गेली की तुला सगळंच काही कळेल. बग वगैरे लावलेलं असतं. त्याला राजन आता लॉक उघडायला लावतात. कमळी म्हणते, काका थांबा, खोली माझी नाहीये काका, मी नाही जाऊ शकत. राजन म्हणतो, काय झालं. अगं मोठ्या नातीसाठीच तयार केलेली आहे आणि तुझाच अधिकार आहे तो. कमळी, या रूममध्ये फक्त तूच राहू शकतेस किंवा तू जाऊ शकतेस, बाकी कोणीच नाही. कमळी म्हणते, तेच तर सांगायलोय मी, ही खोली अन्नपूर्णा आजींच्या मोठ्या नातीची आहे, माझी नाही. तिच्यासाठी काय काय ठेवला असेल, किती स्वप्न रंगवले असतील. का या खोलीत ज्या काही आठवणी आहेत ना, त्या फक्त आणि फक्त तिच्यासाठीच ठेवल्या आहेत. आजीने आणि या तिनेही कराव्याने आणि त्यांच्या नातीने एकत्र जगावी यासाठी ठेवली आहे. ही फक्त खोली नाही तर इतक्या वर्षाची प्रत्यक्ष आहे. आपल्या आजीचीच प्रतीक येते का. आजीने तिच्या नातीसाठी ठेवलेलं सगळंच काही मायेची ठेवण आहे काका. ती त्यांच्यावरच माझा हक्क नाही. अगं हो ठीक आहे, पण तरी काका, ती हक्क नाही. अगं हो ठीक आहे, पण तरी पण. कमळी म्हणते, नाही काका, आता बरं तिनं काहीच नको म्हटलं ना, मला नाही थांबायचं त्या खोलीत, मला जायचं नाहीये. त्यांना पूर्ण आजींच्या खोलीत झोपतो. मला नको वेगळी खोली, त्यांना पण आधार वाटेल आणि मलाही छान वाटेल, पण त्याचसोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येईल. तीच खोली आजपासून माझी. कमळीच्या या बोलण्याचं राजनला फार असं कौतुक वाटलेलं असतं. राजन म्हणतात, वयाने जरी लहान असलीस ना, समज मोठ्यांना लाजवेल अशीच काय, इतकी कशी हुशार आणि गुणी आहेस ग तू. माहिती नाही या कमळी, माझी मुलगी कुठे आहे, कशी आहे काय, पण ती परफेक्ट तुझ्यासारखीच असावी असं मला वाटत आहे. कारण तू खरंच माझी मुलगी म्हणून शोभतीस. अशीच माझी मुलगी असावी. ती तूच असतीस तर मला किती आनंद झाला असता. मी तुला हे शब्दात नाही सांगू शकत. नाही, पण असू दे, आता मलाही खूप छान वाटत आहे. राजन कौतुक करतात. तेव्हा ती म्हणते, बास, इथून पुढे या विषयावर परत बोलायचं नाही, या विषयाकडे वळायचंच नाही. तिला सुद्धा कान असतात. आणि आजपासून मी तुमची लेक आणि तुम्ही माझे बापा. राजन आणि कमळी आता निघालेले असतात. अन्नपूर्णा आजींच्या रूमकडे यायला तेवढ्यातच काय कामिनी आलेली असते. आपण काय ग थेरडे, झोपलीस का. मी अन्नपूर्णा आजींचा गळा पकडते. खूप आनंद झालाय ना, तुझी मोठी नात आलीये म्हणून. ए थेरडे, त्याला मनात फारच आनंद होत असेल की नाही. तुला एक सिक्रेट सांगायला आलीये मी. खास माहितीये का, तुझी जी अवस्था केली आहे ना मी, ही लोळ्यांसारखी तीच अवस्था तुझ्या नातीची करणार आहे मी. आता ती हालचाल तुझ्यासारखीच करणार आहे मी. अशी काय तिला त्रास देणार, रोज एक दिवस तिला इतकी छळणार आहे मी की तू विचारसुद्धा करणार नाहीस. आणि हो अगं, तुझ्यासारखी अवस्था तर करणारच आहे, पण तिला टॉर्चर इतकं करणार आहे आणि त्या गोष्टीला मी सुरुवातसुद्धा केली आहे. इथून मी घेऊन गेले तिला आणि डायरेक्ट वर नेली आणि अशी काय धमकावली
ना मी आता असा हात तिचा पिरगळला, असं पिरगळला ना की बघताच करायला लागली. फार दुखत होतं. सोड सोड गयावया करत होती. ती खूपच घाबरलेली होती. तापसुद्धा करायला लागली होती. ती लगेच अन्नपूर्णा आजींचा धमकावत असते, टॉर्चर करत असते. बाबा बघत असतात. बाबांनाही खूप त्रास होतो, पण ते कोणाचीच काहीच मदत करू शकत नसतात. ते खूप लाचार झालेले असतात आणि स्वतःला त्यांना राग येत असतो. करणार ग वहिनी, तुझी नात व्हायची खूप हौस आहे ना तिला, मग तर हौस भागवायलाच लागणार ना. आता किंमत चुकवावं लागणार तिला. रोज तिला घाबरणार, रोज तिला टॉर्चर करणार. अशी काय तिला वागणूक देणार ना की तिला पश्चातापच होणार आहे. आपण कुणाची नात म्हणून इथं आलो आणि या अडचणीत फसलो. इतकी काय तिला घाबरावून ठेवणार ना की ती पळूनच गेली पाहिजे. बघ, पोच तिला त्रास सहन करायला लागणार, टॉर्चर सहन करायला लागणार, इतक्या वेदना देणार तिला की ती पळून जाणार, म्हणजे जाणारच. तू बघतच राहा. काय ग हालत करतेस मी तिची. एकदा का तिचा आत्मविश्वास खचला, संपला की मग सगळं थांबलं इथंच. जाणार बघ. अगं, आत्मविश्वास खचला, संपला ग, सगळं थांबलं. तिच्याकडे काहीच उरणार नाही मग. 1 मिनिटात सगळी बाजी काय माझीच होणार आहे. कामिनीने आणि मोकळं व्हायचं. पूर्ण आजी इतकी घाबरलेली असते की घाबरत असते. कामिनी अन्नपूर्णा आजीला इतकं टॉर्चर करत असते. आता कमळीकडे मोर्चा वळायला असतो. हे ऐकून अन्नपूर्णा आजीला खूप भीती वाटते, कारण तिला माहिती असतं कामिनी काही करू शकते. अन्नपूर्णा आजीचा गळा पक्का पकडलेला असतो की सोडायला तयारच नसते. अगदी आवाज बंद व्हायला लागलेला असतो. कमळीची सहनशीलता संपलेली असते. असा काय कामिनीचा हात पकडते. कमळी इकडे तिकडे तोंड करायला लागलेली असते. कामिनी एका मिनिटात तिचा हात असा उलटा पिरगळलेला असतो, जसा मगाशी कमळीचा पिरगळलेला होता. त्यापेक्षाही भयानक असा हात पिरगळलेला असतो. अगदी 1 मिनिटात ती रडायलाच लागलेली असते. आवळून धरलेला असतं आणि इतक्या वेदना होत असतात की बस, सोड मला कमळे, सोड. माहिती आहे तू कोणाशी नडतेस, काही करू शकते मी कामिनी. मी तुला जिवंत ठेवणार नाही. हा कमळी, चल चांगलंच, तू कोण आहेस तुला चांगलेच ओळखून आहे ग मी. कोण आहेस ना तुला दाखवते. ध्यानात धरायचं, डोक्यात फिट्ट बसवायचं. काय ग, मगाशी तुला वाटलं मगाशी गप्प बसले म्हणून घाबरले, अर्थ लगेचच घाबरले, माहिती नाही. असं तुला दाखवून देते घाबरणं काय असतं. महाराजांचा मावळा आहे आणि मावळा कधीच घाबरत नसतो. कसं ना, एवढंच महाराजांनी शिकवलं आम्हाला. तुला माझ्या वाट्यात आलीस तर बघ, बसले माझ्या आजीच्या वाट्यात आली ना तर जिद्द सोडणार नाही. तिच्या समोर ढाल बनून उभी आहे असं लक्षात ठेवायचं. जर तिला त्रास द्यायला इथे आलीस ना तर बघ, माझ्या शब्दात तुला उत्तर दिले मी, तुझ्या शब्दात उत्तर द्यायला मग पुढं सुद्धा बघणार नाही. एवढंच मात्र लक्षात ठेव. कामिनीला अशी काय अद्दल घडवलेली असते, ती बस काय ओरडत लावलेली असते. कमळीने अगदी पकडलीच तिला कामिनी. आणि कामिनी सुद्धा ज्या मगाशी कमळीने वेदना सोसलेल्या त्याच दुप्पट वेदना आता कामिनी सोसत असते. कमळी तिचं फार वेदना दिलेल्या असतात. अगदी ओरडत चावलेली असतं. पकडत तिचं, चल बाहेर, तुला दाखवते देवी आईच्या समोर नेऊन, अशी जोरात आपटून तिला असते. कामिनी दुर्गेचं रूप धारण केलेलं असतं. या कमळीने आता कमळी समोर येऊन उभी राहते. अगदी कामिनीने खाली नजर केलेली असते. कमळी बरोबर तिच्या समोर बसलेली असते. अशिक्षित तोऱ्यामध्ये ती बरोबर कामिनीच्या समोर बसते आणि म्हणते, लक्षात ठेवायचं, हक्क, अधिकार, आवाज आणि सत्ता फक्त आणि फक्त अन्नपूर्णा आजींचीच चालणार सगळीकडे. या कमळीचा चालणार, हे तुझ्या डोक्यात फिट्ट कर ना. अगं, एवढं लक्षात ठेव, कधी कोणाला पेटवेल ना भरोसाच नाहीये. अंधारामध्ये वाट पण दाखवते आणि वेळ आली की जाळून पण टाकते. लक्षात ठेवायचं. त्यांनी माझा बाळ तुझ्याकडे इतकं बोललंय ना, आता बघायचं, बघतच राहायचं. घरातली प्रत्येक व्यक्ती हळूहळू स्वतःसाठी कशी उभी राहते. तुमच्या विरोधात कमळी अशा चुटक्या वाजवते आणि कामिनीला म्हणते की तू इथे केलेल्या सगळ्या पापांचा हिशोब माझ्या आजींच्या हातातच होणार आहे. या नातीच्या पाठीशी माझी तुळजाई आहे, त्यामुळे आम्हाला कोणाला घाबरायची काहीच गरज नाही. कळलं का तुम्ही? आता ध्यानात ठेवायचं. आता तुळजाभवानीच्या समोर उभी राहते आणि जोरात जय भवानी असं करते. कामिनीची अगदी बिल्ली मांजर करून टाकलेली असते. अशी काय घाबरलेली कामिनीला आता उत्तर द्यायला उभं राहिलेलं असतं. आता निंगी हॉस्टेलच्या रूमवर एकटीच असते आणि तिला काय झोपच येत नसते. बिचारीला खूप झोपण्याचा प्रयत्न करते पण तिला काही झोप लागतच नसते.